नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते थालीपीठ. तर त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, माझ्याकडे कोबी होती म्हणून थोडीशी कोबी, पालक सगळं टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि माझ्याकडे दिवाळीतील चकलीची भाजणी होती म्हणून चकलीच्या भाजणीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे. आणि सगळं मी बॅटर सुकं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी थोडं पाणी ओतून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घेतला. तिथे पाहू शकता तुम्ही माझा गोळा रेडी झाला आहे. त्याच्यानंतर मी पॅन ठेवला गॅसवर आणि रुमाल मी ओला केला, पुरा रुमाल ओला केला. आणि त्याच्यानंतर मी छोटा गोळा बनवून घेतला आणि रुमालावरती थापून घेतला. एकदम म्हणजे साईडून कडा वगैरे एकदम व्यवस्थित थापल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तो रुमाल मी गॅसवरती त्या पॅनवरती पलटी मारला आणि ते जे थालीपीठ होतं ते सोडवून घेतलं. आणि ते तव्यामध्ये 3 जे मी होल केले त्याच्यासाठी की त्याच्यात थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित खरपूस भाजलं जातं त्याच्यासाठी. आणि ते पहिलंवालं भाजेपर्यंत आपण इथे दुसरा थालीपीठ रेडी करून घेणार आहे. आणि कडेहून चारही साईडून म्हणजे प्रॉपर जेवढ्या कड्यात ना व्यवस्थित पातळ झाल्या पाहिजे. ते जाड झालं तर मग खायला थोडं वेगळं लागतं, पातळ असेल तर खायला मजा येते. आणि ते मी एक साईडून भाजून झालं त्याच्यामुळे मी दुसरी साईड भाजायला सुरुवात केली आहे. तुम्ही आता थोड्याने पाहू शकता दोन्ही साईड व्यवस्थित भाजून खरपूस थालीपीठ रेडी झालं आहे. तिथे मी प्लेटमध्ये घेतलं आणि इथे पाहू शकता माझी थालीपीठची डिश रेडी.